बॅग बरोबर आहे का? कोणती? रेड लेबल. जा हागायला आता. जा ना. जय श्रीराम. आणि हा व्लॉग खूप भारी. आणि आपण चाललो आता गोव्याला. हे चप्पल काढ. केली का तू? नारळ पावला. वास घ्या ब्रो हाताचा. चला. आणि आपला दौरा असा चालू झालाय गोव्याचा. पूर्ण व्लॉग बघा. मंगल मूर्ती मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यार कोणाकडे असेल शकते. हाय हाय इतना सुकून. तर आपल्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि हा व्लॉग सगळ्यात वेगळा आहे. आपण चाललोय गोवासाठी. आणि जे नवीन आहे त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्लॉग आणि पूर्ण म्हणजे बघायला भेटेल. आणि आता आपण आहे सातारा आणि कोल्हापूरच्या मध्ये. हे हॉटेल आहे ना, इथं थांबलोय. जेवायला थांबलोय. थोडा वेळ जेवल किंवा नाश्ता करल. कोल्हापूरला जाणार आहे पहिलं आणि महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे. आणि तिथं थोडा वेळ आराम करणार आहे. आणि त्यानंतर रात्री परत गोवासाठी निघणार आहे. ही आपली पाठीमागची क्रुझर गाडी. या गाडीने आपण आलोय आणि खूप मजा येणार आहे. फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि जे नवीन आहे ना त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. शिवराज. आणि आम्ही मागाशी बोललो होतो ना, आम्ही तिथं जेवायला चाललोय. तिथं आम्हाला जेवण नाही भेटलं. सीन काय झाला, आम्हाला वाजले 4 वाजले होते. 4 वाजले. चालू आहे का? आणि हे 8वं 7वं 8वं किंवा 9वं हॉटेल आहे. जेवायला शोधतोय. एक पण हॉटेल आता भेटत नाही जेवायला. हॉटेल शोधत त्या रोड पासून या रोडला आलोय. इकडे रत्नागिरी गणपतीपुळे किती वॉल्ट ते शाळेची सहल. आता एक हॉटेल भेटलं आम्हाला. पनीर बघ. आणि वडाप्पा असे 2-3 डब्बे आहेत आमच्याकडं. घरातून आणलाय यो राईस. आता बघू काय काय होते. आणि बघत राहा व्लॉग पूर्ण. लय मजा येणार आहे. गोव्याचा व्लॉग आहे. एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. या जेवायला काहीतरी घ्या रे. व्हेज बिर्याणी. मुलं इथं चहा पिते सगळे. आतमध्ये बसून बी पिते हे अर्धे. आणि हे दोघं काय मॅटर चालू आहे काय माहिती नाही. काय करते ब्रो? काय काय असं मध्ये आणणार आहे. पोहोचलो आता आम्ही कोल्हापूरमध्ये. आणि आज इथं बघ थोडा वेळ 12 वाजेपर्यंत आराम करणार. आणि तिथून पुढं गोवाला निघणार आहे. आणि सगळे इथं आराम करते बघा. असं
सगळे आराम करत आहे. फ्रेश ते मस्त होऊन आता आम्ही आलोय मंदिराच्या इथं पाया पडायला महालक्ष्मीला. दर्शन करून आलो आणि दौलत हॉटेलला जेवायला आलो, पण इथं सीन काय झालाय, चिकन संपलंय, फक्त मटन आहे आणि मटन आपल्यातले भरपूर जण खात नाही म्हणून आता रिटर्न. कोल्हापूरमध्ये असं फिरतोय आम्ही जेवायसाठी मंगळवार पेठेत. कुठलं हॉटेल आहे? चला आता लय शोधून मंगळवार पेठेतून इथं आलोय योगेश हॉटेलमध्ये. या जेवायला. आम्ही राहिला हे संघवी हॉस्पिटल आहे त्या शेजारी इथं होतो हेम्स लॉज म्हणून, श्री हेम लॉज, तिथं राहिलो होतो आणि सगळं आवरून बॅग ते भरून आपल्या गाडीवर गोवासाठी चाललो आता. आणि गोवामध्ये पोहोचलोय. टाइम बघायचा किती वाजलेत हे बघा, 4:54 झालेत म्हणजे 5 वाजलेत. आणि इथं आम्ही हे बनवणार आहे, पोहे बनवणार आहे. झोप थोडीच झाली, एक 15 मिनिटच झोप झाली, पण लय मजा येते, कंटिन्यू मजा येते. आणि आता पोहे बनवतो ते दाखवतो, बघून घे कसे आणलेत पोहे बनवायला. बस झालंय बरोबर म्हणतो किती जोरले ह्याच्यामध्ये. पाच वेळा उचल ना ते कुठलं देव. अरे होईल कोणतं तुकलंय बघ. पोहे रेडी व्हायला लागलं, ओव्हन मध्ये टाकले लागले रे. आता बोला रांडाच्या न बस जास्त टाकू म्हणतात चांगलं पोड्याचे मी खाली थांबायचं हलव ना त्याला. काय नको करू, झाकण लाव. अरे त्या व्हिडिओ डायरेक्ट झाकण लावले. पाणी खिचडी भात गेली. येत नाही तुला पाणी टाक, थोडं वल्ल करायचं ना. झाकण रे तुला हे करू दे ना. काय कोणती स्टाईल दाखवतो आमच्याची. मॅगी क्वालिटी झाली पण पहिलं झाकण झाले बघा. माझ्याकडे मॅगीचं कसलं जवळपास आपले आले ना बाबू. अरे तू राहायचे वेलकम टू गोवा. पोहोचलो आम्ही, लईच लवकर पोहोचलोय त्यामुळे काय जास्ती चालू नाही. लो बजेट असेल तर तुम्ही असं पण येऊ शकता. हे बघा, म्हणजे काय रूम नाही घ्यायचं, असं रेतीवर झोपायचं, झोप पण लागते, टेन्शन नाही काय एवढं. कलंगूट बीच वरून आता आम्ही चाललोय बागा बीचला. आणि हे हॉटेल बघून आम्हाला आमचे जुने दिवस आठवले. आम्ही एकदा आलो होतो तेव्हा आमच्यासोबत इथं सीन झाला होता, तो फक्त आम्हालाच माहिती, आणि लय कॉमेडी सीन झाला होता. भरपूर वेळानंतर न शोधल्यानंतर ना आता आम्हाला एटिटस क्लब आहे ना, या क्लबच्या शेजारीच तिथं रूम भेटलाय. मस्त फ्रेश होऊन आता चाललोय बीचवर भिजायला. नितीन ते तिकडे काय घालणार तू आता कपडे. क्या बोला तूने. कपडे आणलेले आहेत. माझा मोबाईल लपवला होता पोरांनी बघा. हे दोन भाग केले पोरांनी.
इथं बुकिंग केलं आता आम्ही. यांच्याकडे बुकिंग आहे. आम्ही वॉटर ऍक्टिव्हिटी करायला आलोय ना, तिथं हे सचिन भाऊ भेटलेत. आणि जर तुम्हाला पण करायचं असेल तर सचिन भाऊकडे या. आणि आम्हाला 900 रुपये मध्ये दिले वॉटर ऍक्टिव्हिटी. आणि त्याच्यात 5 राईड आहेत. त्या 5 राईड काय काय जेवढ्या दाखवतो तेवढ्या दाखवतो. कोणते कोणते राईड? बनाना, बंपर, जस्की, बोट आहे, पॅरास्लिंग, 5 राईड आहे आपल्याकडे. या 5 राईड आपल्याला 900 रुपयात दिल्यात, फक्त आपल्याला दिल्यात. आणि जर माझं नाव सांगितलं तर तुम्हाला 800 रुपयात देणार. हा 800ला नाही भेटेल, तुम्हाला 1000 रुपये भेटेल. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही आले तर तुम्हाला कमी भेटेल. ठीक आहे, भावात तुरून आले तर कळालं. चला आता सचिन गोवा ऍडव्हेंचरला तुम्हाला डिस्काउंट मध्ये भेटेल. चला आता जाऊ वॉटर ऍक्टिव्हिटी करायला. पहिली राईड खेळायचं गेलेत. बोट चला के मजा करा के लिए याद रखेंगे भैया, मजा ना बोलेगा. इधर जरा वीडियो वाला. हाय गाइस. किती मारतोय तो. तू जाना ना तू पण जा. हाँ इधर यार देखते यार मजा. मोबाईल पार्किंग नाही. पाण्यात ते खेळून झालं सगळं व्यवस्थित. पाण्यात खूप वेळ भिजलो. 4 वाजलेत. आता जेवाय चाललो आणि जेवण झाल्यानंतर ना चर्चला जाणार आहे. नेमका इथे हा सीन झालाय. वात आली का चटका लागला काय माहिती. चटकाच लागलाय पण जोरात. मॉडेल न्यू मॉडेल आहे करण सिंग चौहान. नवीन हिरो. आता नवीन हिरो. माझ्या भावाने शॉर्मा घेतला आणि एवढा भारी राहतोय ना गोव्यात आल्यापासून. हे बघा, यो बघा. आता आपण आलो इथं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघायला आलोय. मोठं मार्केट आहे. फक्त बघणार आहे. कोण काही एवढं पित नाही आणि घेत पण नाही. सगळ्या प्रकारची म्हणजे आतापर्यंत मी तर नाहीच बघितली त्यापेक्षा भारी भारी. हे चॉकलेट आहे चॉकलेट. जेवढं दाखवलं तेवढं कमी. नो नसे ओनली ब्रीझर. बाबाजी फेवरेट कोणते नाव सांग. फेवरेट आहे तुझं नाव सांग. बॅक पिक्चर. हा बॅक पिक्चर. आता बघा काय बॅक बेंचर. दम आमदनी ज्यादा खर्चा कम. ओहो चीपटाक डम डम बम बम. फिर मिलेंगे अगर खुदा लाया. चीपटाक डम डम. देख हंगामा. काय जे मनात येईल ते येईल. जे हाताला लागली ती लागली. नाव माहिती नाही काय माहिती नाही. चला शॉपिंग झाली. शॉपिंग नाही म्हणजे हे झालंय आपलं. चला कोणती रेड लेबल आणि रेड समजून जावं म्हणजे. त्या इथं जाऊन आलो चर्चला जाऊन आलो. त्यानंतर ना आता या रोडवर फिरतोय. टिटरच्या गल्लीत फिरतोय आणि असा माहोल आहे जरा सगळीकडे असंच माहोल आहे.
सोनू भेटलाय सोनू. मस्त म्हणा भाई. कुठाही पाना नाही का ते पिंड बनवते. पिंड नाही रे गणपतीची. ए ते हरवशील तुटे ते ठेव तिथे. आई मोरी माता ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव. बर्थडे का क्या करके देगा तू, मतलब क्या नाम डालेगा? भैया जिस भाई का बर्थडे होगा उसका सोहेल. सोहेल लेकिन क्या डालेगा? हैप्पी. हैप्पी बर्थडे भाई. भाई करके उसका जो नाम होगा वो डाल सकता हूँ. ठीक है भाई बना हो गया. या तो नहीं होगा हैप्पी बर्थडे मेरा भाई. मेरा भाई ठीक है. मेरा हैप्पी बर्थडे to you. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. ए ब्रो हैप्पी बर्थडे ब्रो. हैप्पी बर्थडे. बर्थडे सोहेल. ब्रो घर जरा हैप्पी बर्थडे करू दे. सोहेल निघाला. हॅपी बर्थडे सोहेल. भाई जादू है रात में तेरे. विराट भाई कडक किलर भाई. आणि सोहेलचा बर्थडे फुल थाटात करणार आहे तो पण गोवाला. झालंय डाळ मखनी तयार आणि यो राईस आणि व्हेज बिर्याणी पण आहे, छोले पण आहे. बिर्याणी छोले राजमा चावल 3 आयटम आहेत. दाल मखनी तर 5 मिनिटात संपली. 1 मिनिटात. काय व्हेज बिर्याणी. छोले हा बसतो. गुड मॉर्निंग. असं काढलं. हो असं आता फेकून दिलं. जा हागायला आता. जा ना. या नवराला शावरनी मस्त पुढे झाली. आता जाणार आहे आम्ही बीचवर जाणार आहे. रशियन बीचवर. काल मी नाश्ता केला, माझ्याकडून पैसे घेतले एक्स्ट्रा आणि आज मंडळातली कॉन्ट्री होती. बरोबर. आता इथं हुक्काचा फरक पडला होता. नाही केली. बेडशीट वरती मंडळाचे पैसे दिले. आज नुसती नाश्ता फाईन वर फुकट फाईन करणार. चालू आहे. तू हुक्का पित नाही. मग माझा भाऊ नाश्ता फुकट नाश्ता पैसे काढत होते तुमचे. बरोबर आहे. जे पैसे दिले तेच भेटत नाहीत. मी घेतलं ना तर सगळं थोडे घास मला पण दे. अशा ठिकाणी आलोय ना, म्हणजे तो लव यू जिंदगीचा रोड आहे तिथं आलोय आपण. लव यू जिंदगी मधला जो रोड आहे ना त्याची शूटिंग बघू, ड्रोन मधून बघू. थँक्यू. रूम सोडली तेव्हापासून जेवलो नाही, नाश्ता नाही, काय नाही. सगळे फक्त जेवण्यासाठी भेटत येतात. आणि हे घेतलंय जेवण भेटलं या जेवायला आणि टेस्ट चांगली. Brincadeira tem hora, brincadeira, brincadeira tem hora. बरंच पाणी लागणार. ते नाव ठेवणार परत. आलोय चर्च मध्ये. म्हणजे ते नाही का नक आणि केस वाढतात इथं आतमध्ये येते. हे येते या पेटीच्या आतमध्ये नख आणि केस वाढतात.
चला आता हे दुसरं म्युझियम मध्ये काय आहे ते म्हणजे संग्रहालय पुरातत्व संग्रहालय काढलं का इथं वृक्ष नाही काय आसपास साईबाबाच्या मंदिरामध्ये नाही लगेच तो येतो ते बा येते म्युझियम मध्ये आलोय गणपती बाप्पा हिस्ट्री ऑफ गोवा आता आलोय आम्ही आरंबोल बीच वर आज इथं स्टे आरंबोल बीचच्या एकदम शेजारीच म्हणजे तिथं समोरच बीच आहे आणि हा आपल्या समोर अशी जागा आणि हा रूम आहे आम्हाला एसी रूम बेड एका रूम मध्ये तीन जण आहेत संडास बाथरूम सगळं चांगलं आहे क्लीन आहे हा रूम आहे एसी रूम आलोय आपल्या मुलांपाशी आणि आता चालू आहे परत थोड्या वेळाने काय ना काय कंटिन्यू चालू आहे काय ना काय आता इथं बी चालूच आहे सीन काय बाबा आता काय प्लॅन नेक्स्ट ड्रिंक घ्यायला जायची थोडीशी सॉफ्ट ड्रिंक हा आणि मग बसूया इथे ड्रिंक घ्यायची आणि तू बसायचं धीरज माऊली उसका ही है ले रहे भैया आपका मेरा आपका मेरा है की आपका है इकडे बघ इकडचं परत हे रे राहिलं की हे तिथं थोडा काय पाऊ तूच नाही खाल्लं बघा बर्थडे गुड मॉर्निंग झाली आत्ता म्हणजे झाली उठलो रात्री 5 वाजता झोपलो खूप फिरलो इथं आरंबोल बीचवर खूप म्हणजे खूप फिरलो या नाश्ता करायला आरंबोल बीच आहे ना इथं बाहेर म्हणजे रोड आहे त्याला चिटकूनच हे हॉटेल आहे आतमध्ये इथे आतमध्ये नाश्ता करायला होतो मस्त नाश्ता भेटतो इथं फेकून मार चला गिरणी 550 भाऊला बोले गेट आउट This is my son. Because my son is not with me, always I take and I go with my son. You know, this is Fede. Like sometimes coming, sometimes going. He is my tattoo. Grandmother name. Oh, very good. This is family tattoo, no? Family tattoo. Grandmother name. This powerful. Powerful. तू 2 शब्द बोल इंग्लिश. No problem. कैसा हो? बढ़िया. बढ़िया. जेवले का? खाना खाया? Very good. Thank you. Nice to meet you. Nice to meet you also. Nice to meet you. सोहेलचा लुक बघून घ्या आता सोहेलने आता ही हेअरस्टाईल केली सोहेल दाखव Oh my friend, enjoy. Yeah. Bye. Meet you soon. Bye. Take care. झालं आमचं पूर्ण पॅकिंग चाललो आता घरी आणि त्या रूमची खासियत काय होती 3 वाजेपर्यंत आम्हाला तिथं बसून दिलंय एकदम व्यवस्थित मध्ये आणि पूर्ण असं रशियन बीच
म्हणजे एकदम पॉवरफुल आहे, वाईब आहे इथं. बाय बाय आरंबोल, बाय बाय गोवा. आता चाललोय आम्ही आमच्या घरी. गोवावरून आपण घरी चाललो होतो. घरी चाललोय तर आता भूक लागली आणि जाता जाता हे हॉटेल आहे, सोंगाड्या म्हणून हॉटेल आहे. त्याच्या अगोदर भांडटवाडी होतं. हे बघा, आता या हॉटेलला चाललोय जेवायला. लहान मुलांना या असं खेळायला आहे. तुळशीचं लग्न पण आहे आज. नंतर वाडा गेलाय, बाळनगर. म्हणजे हॅपी बर्थडे, ज्यांचा बर्थडे असेल त्यांना फ्री मध्ये रोजचं असतं डेकोरेशन. कोण आहे? लक्ष्मीकांत बेर्डे पशी जायचंय, अशोक मामा पशी जायचंय, स्वयंपाकघर भाऊ कुठेतरी जाईन जेवायला. तिघांपैकी एका ठिकाणी. गोवावरून नॉनस्टॉप इथं आलोय, खास आणि खास फक्त जेवायला. रागात बघतो तुझ्याकडं. आपली पण चिकनची थाळी आली. आम्हाला लॉलीपॉप नाही, आम्ही काय सांगितलं मग रावणे? डायरेक्ट तंदुरी, चिकन तंदुरी सांगितले डायरेक्ट हाफ चिकनसाठी. आपल्या ताटात चिकन हे ग्रेव्ही, रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, चिकन खिमा. मटनवाल्यांचं काय काय? किमा, गोजडी, सोलकढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटनचं ते फ्राय, मटनचं ग्रेव्ही, लॉलीपॉप. झालं जेवण. आणि एक शेवटचं उरलं होतं, हे माहिती नाही, रसिक मनोरंजन थिएटर म्हणजे जुनं आहे. आता बाथरूम मध्ये जाऊ म्हटलं. बाथरूम पण भारी, वेगळीच थीम केली एकदम. आता बाथरूम मध्ये सुद्धा हे हॉटेल खरंच खूप क्वालिटी. जेवण पण आम्ही जेवलो ना, सगळं भारी जेवण होतं. वाटलंच नाही की एकदम नाही का. आतापर्यंत आम्ही गोवा, पुणे, महाराष्ट्र जेवलं भरपूर, पण हे चांगलं होतं. मस्त आहे बाथरूम पण. जेवण झालं, मस्त जेवण झालं. आणि मेन म्हणजे आपल्याला ओनर भेटले. धन्यवाद साहेब, तुमच्यामुळे एकदम चांगलं आणि मस्त जेवण भेटलं आम्हाला. आणि आम्ही गोवाला गेलो होतो. गोवावरून आमच्या ड्रायव्हरने सांगितलं, सोंगाड्या हॉटेल. आणि जेवलो आम्ही. म्हणजे आम्हाला काय वाटलं की कसं असेल काय असेल माहिती नाही. थीम बघून तर लय आवडलं. आणि पुण्यातील आपले भरपूर जण येतील इथं. या लागतात पुणेकरांनी जेवायला. आणि गावरान चव आहे आणि गावाकडचा आपला पण आहे. आणि भाऊ आले खास जेवायला एवढे लांबून. भाऊला वाटलं काय गडबडीत व्यवस्थित मिळते की नाही, पण भाऊनं भरपूर. आम्हाला बी तेच वाटलं. आणि स्टाफ खूप म्हणजे खूप क्वालिटी स्टाफ आहे यांचा. नुसता पळत असतो, असं थकतच नाही. कुठलाच असं स्टाफ वाटलं नाही की दमलाय थकलाय. स्वतः हे काळजी घेतात. धन्यवाद शेठ. जय महाराष्ट्र. जैन साहेब. आमचं नशीब चांगलं म्हणून आम्हाला भेटलं म्हणजे टायमात. आणि हे गणपतीचं मंदिर आहे, झाडातला गणपती. त्याच्या समोरच हे हॉटेल सोंगाड्या. काय रे भारी. कोणाला घेतली? तुला ना मोबाईल ठेवायला, पारसला खेळायला. आलो आता आम्ही घरी. आणि लय पैसे गेलेत. आलो घरी. सगळी झाली ट्रिप मस्त गोवाची, एकदम व्यवस्थित क्वालिटी. आणि व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.